राम राम मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि त्याचबरोबर शुभ सकाळ. तर बघा, इकडं खूप टाईम झालेला होता, थोडासा मला उशीर झाला होता आणि चला म्हणलं दररोज सकाळ संध्याकाळी आपल्या बायकांना एकच प्रश्न की नेमकी भाजी काय करायची. तर आज भाजीला काय नव्हतं, तर चला म्हणलं बघावं शेतात कोणती भाजी असेल. तर इकडं बघा मस्तपैकी तांदूळ कुंजऱ्याची भाजी मी इकडं काढलेली आहे आणि शेतामध्ये भरपूर प्रमाणात ही तांदूळ कुंजऱ्याची भाजी येते. त्याचबरोबर बघा इकडं घोळाची सुद्धा भाजी आहे, वांगे आहेत. पण वांगे कालच मी वांग्याची भाजी केली होती, त्याच्यामुळे मग आज काय वांग्याची भाजी करायची नव्हती. टोमॅटो आहे तिकडं ऊसामध्ये. बघा ऊसामध्ये खाण्यापुरता भाजीपाला आम्ही इथे लावलेला आहे. तर घेतली मी इकडं तांदूळ कुंजऱ्याची भाजी. आमच्या इकडं तांदूळ कुंजऱ्याचीच भाजी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता भाजी घेऊन मी घराकडे जायलेली आहे. म्हणजे आमचं घरच शेतात आहे. मग इकडं मी आले, भाजी चांगली निवडली पटापटा, कारण आता वेळ खूप झालेला होता. तोपर्यंत मी इकडं चुलीवर दूध तापायला ठेवलेलं होतं. दूध तापतंय तोपर्यंत मी इकडं काय केली, भाजी नीट करून घेतली. बघा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी, ही जर बी आहेत ना, तर ती बी नसते, म्हणजे घ्यायची नाही जास्त करून बी. तर अशी भाजीची पानं आपल्याला कवळी पानं काढून घ्यायची. मस्तपैकी पटापट अशी मी भाजी इकडं निवडून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये जी काही किडकीची पानं असतात, तर ती किडकी पानं आपल्याला घ्यायची नाहीत, ती टाकून द्यायची. बघा ही भाजी आरोग्याला खूप छान असते. लहान मुलांच्या तुम्ही टिफिनसाठी ही भाजी देऊ शकतात. आपल्या शेतामधली ही भाजी आहे आणि याला कोणतीही फवारणी केलेली नाही. एकदम गावरान अशी ही आपल्या गावाकडची भाजी आहे. बिना फवारणीच्या भाजीची टेस्ट, चव खूपच अप्रतिम असते आणि खाण्यासाठी पण ती खूप, शरीराला पण आरोग्यासाठी पण खूप पौष्टिक अशी ही भाजी असते. मग इकडे शेंगदाणे भाजून घेते, लसणाच्या 4-5 कोड्या घेतल्या, एकदम आरद बोबड्या अशा ठेसून घ्यायच्या. तर बघा ही नीट केलेली भाजी एवढी झाली. तर चला मुलांच्या टिफिनसाठी होती तेवढीच म्हणून चला म्हणलं बनवून घेऊया. आणि त्याच्या आधी काय करायचं, आपल्याला तवा असो कढई असो. आता इकडे मी भाकरी चपात्या करून घेतलेल्या होत्या, त्याच तव्यावर लगे भाजी ठेवली करण्यासाठी. तर बघा भाजी ही चांगली भाजून घ्यायची असते, जेणेकरून ह्याच्यातला जो काही कडवटपणा असतो किंवा जी चरचर भाजी लागते, तर ती सर्व काही याच्यातला कडवटपणा चरचरपणा निघून जातो आणि भाजी चवदार पण लागते. तर आधी मी भाजी भाजून घेऊन इकडे लसूण ठेसून घेतला. लसूण हा आरड बोबडा आपला चांगला असा ठेसून घ्यायचा आणि नंतर बघा लगेच लसूण माझा झाला ठेसून घ्यायचा. लसूण काढून घेतला चटणीमध्ये आणि लगेच शेंगदाणे पण कसे वाटायचे, एकदम आरड बोबडे असे मोठाड वाटायचे. आता बघा तुम्हाला जे मोठं कूट लागत असेल तर तुम्ही मोठं वाटू शकतात, लहान जर तुम्हाला कूट पाहिजे असेल तर लहान कूट वाटू शकतात. अशा प्रकारे पटापट मी इकडे कूट वाटून घेतलेला आहे आणि आता छान अशी आपण भाजी करून घेऊया. तर इकडे बघा भाजी भाजत आलेली आहे. थोडीशी भाजली की आपली भाजी कडकपणा येतो, त्याला लगे काढून घ्यायची भाजी. आणि ही भाजी धुवून स्वच्छ 1-2 पाण्याने धुवूनच तुम्हाला भाजी करायची आहे. आता बघा इकडं माझा कॅमेरामॅन छोटी मुलगी आरू आहे, मोबाईल धरलेला आहे. तर बघा मध्ये चालूच आहे. तर जरा छान असं माझ्या छोट्याशा आरूने इकडं व्हिडिओ करण्याचं काम केलेलं आहे, तर समजून घ्या. त्याचबरोबर बघा भाजी इकडे चांगली भाजत आलेली आहे. आता भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे हे मोठाडचं कूट असं आरड बोबडं मी वाटून घेतलेलं आहे. ह्या कुटाने भाजी एकदम चवदार लागते आणि बघा मिक्सरवरच्या कुटापेक्षा खलबत्त्याच्या कुटाची चव ही वेगळीच असते. आणि अशा प्रकारे आपली भाजी ही तयार होत आहे. बघा चवदार खमंग अशी ही भाजी लागते. ही जर भाजी तुम्ही अशा पद्धतीने करचाल तर तुम्ही एक भाकर खाचाल आणखी अर्धी भाकर आगाऊ तुम्ही खाचाल या भाजीसोबत, अशी ही भाजी लागते. तर बघा स्वच्छ पाण्याने मी एक वेळेस धुवून घेतली, दुसऱ्या वेळेस धुत आहे. स्वच्छ अशी गच्च पिळून घ्यायची आहे, त्याच्यात पाणी सगळं काही काढायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे भाजी धुवून स्वच्छ घ्यायची आहे. आता आपण भाज्या करताना काय करतो, तेलामध्येच लसूण टाकतो, तिखट मीठ टाकतो. तर या भाजीला त्या पद्धतीने नाही करायचं. तुम्हाला ही जी धुवून घेतलेली स्वच्छ भाजी आहे ना, तर ह्याला गच्च असं पिळून घ्यायचं आहे आणि त्या भाजीलाच तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेटमध्ये घ्यायचं, मोकळं करायचं आणि त्या भाजीलाच तुम्हाला लसूण, कूट आणि मीठ तुम्ही जेवढं तुमच्या चवीपुरतं आणि लाल तिखट, तुम्हाला ह्या सर्व
कच्च्या भाजीलाच लावून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मी लावत आहे ना, तर तशा प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. तर तवा तापलेला आहे, तेल पण टाकलेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी पण टाकलेली आहे. मोहरी तडतड होईपर्यंत आपण इकडं भाजीला सर्व काही लावून घेऊया. बघा अशा प्रकारे एकदम माझ्या आजीच्या पद्धतीने ही भाजी मी बनवलेली आहे. कारण आपण त्यांचंच बघून शिकतो. आपल्या घरामध्ये आजी कशी भाज्या बनवते, आई कशा भाज्या बनवते, हेच आपण पाहून शिकत असतो. तर बघा सर्व काही जेवढं कूट तुम्हाला पाहिजे ना, मला जास्त कूट लागतं, म्हणजे जास्त कूट मला ह्याच्यामध्ये घालायचं, कारण भाजी बघा ही थोडीशीच होती, त्याच्यामुळे कुटाचा जास्त वापर केलेला आहे. ह्याला तिखट, मीठ आणि लसूण ठेचून घेतलेला, याला सर्व लावून घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यात तिखट टाकलेलं नाही, कारण मला इथं आरूसाठी सपक भाजी थोडीशी काढायची आहे बाजूला, आणि नंतर चैतूच्या टिफिनसाठी तिखट टाकून तिखट बनवायची आहे. तर अशा प्रकारे आता इकडं मोहरी तडतड होत आहे, तोपर्यंत थोडंसं थांबूया. बघा छान अशी भाजी ही लागते. याला कोणतीही फवारणी नाही, ना कोणतंही रासायनिक खत नाही, ना काही नाही. ही फक्त आणि फक्त पाण्यावर आपल्या शेतामध्ये उसाला पाणी चालूच असताना तर त्याच्याच कडाला ही आलेली भाजी आहे. खूप म्हणजे खूप छान अशी ही भाजी आवडते, मला लागते. मला तर भाजी ही खूप आवडते. तुम्हाला आवडते का नाही नक्की सांगा बरं. तर बघा झाली किती, अवघ्या 5 मिनटात ही भाजी शिजून निघते. याला काय जास्त वेळ पण लागत नाही. आता काय करायचं, थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा आणि त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची. अशा प्रकारे एकदम झटकीपट ही भाजी तयार होते. खाण्यासाठी पण एकदम मस्त लागते आणि आरोग्यासाठी पण एकदम उत्तम असते. अशी ही आपल्या शेतातली गावरान ताजी फ्रेश बिना फवारणीची तांदूळ कुंजऱ्याची ही भाजी. मग तुम्ही कधी खाल्लेली आहे का ही भाजी? खाल्ली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कशी लागते बरं. आणि आता ही भाजी आपली झाकून ठेवायची, लगेच रेडी आपली इकडं भाजी. बघा भाजी पटकन झाली, पण एका वाटीमध्ये मी सपक काढली आरूसाठी आणि एका वाटीमध्ये आम्हा सगळ्यांसाठी काढलेली आहे. तर हीच चैतूच्या टिफिनला पण मी देणार आहे. बघा आवडीने मुलं खातात अशा प्रकारची ही भाजी केली तर. चला तर मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा.